बीडचा सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीचा हृदय पिळवटवून टाकणारा पोलीस जबाब पुढारी न्यूजच्या हाती लागलेला आहे। आणि माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे, पप्पांचं अपहरणाआधीचं हे वाक्य असल्याचं वैभवीने म्हटलेलं आहे। वैभवी देशमुखने जबाबामध्ये संतोष देशमुखांचं अपहरणा अगोदरचं वाक्य नोंदवलं। विष्णू चाटेनं कॉल करून पप्पांना धमकावलेलं होतं। वैभवी देशमुखच्या जबाबामध्ये ही नोंद आहे। इतकंच नाहीये तर अपहरणा अगोदर पप्पांना वाल्मिकचे लोक वारंवार जीवमानाची धमकी देत होते आणि छोट्या गोष्टींवरून जीवावर का उठता पप्पांचा फोनवरचा संवाद सुद्धा वैभवीच्या जबाबामध्ये नोंदवण्यात आलेला आहे। पप्पा तुम्ही गावासाठी आणि लोकांसाठी लढताय, घाबरू नका असा धीर त्यावेळी वैभवीने संतोष देशमुख यांना दिलेला होता। आणि वैभवीने दिलेल्या जबाबामध्ये नेमकं काय आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय ग्राफिक्सच्या माध्यमातून। शिक्षणासाठी मी माझ्या आई आणि भावासोबत लातूरला राहायचे आणि त्यामुळे माझे पप्पा नेहमीच आम्हाला भेटण्यासाठी मस्साजोगवरून लातूरला यायचे। 7 डिसेंबर 2024 रोजी रात्री उशिरा माझे पप्पा मस्साजोग येथून लातूरला आलेले होते। त्या दिवशी ते बरेच अस्वस्थ असल्याचं मला दिसलं। मी त्यांना काय झालं म्हणून विचारलं तेव्हा त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं की बाळा चांगला अभ्यास कर। त्यानंतर सुद्धा मी वारंवार त्यांना विचारणा केली तेव्हा त्यांनी मला 6 डिसेंबर 2024 ला आवारा कंपनीमध्ये वाल्मिक अण्णांची माणसं खंडणी मागण्याकरता आणि कंपनी बंद करण्याकरता कंपनीमध्ये आल्यानंतर मी त्यांना अडवलेलं होतं असं सांगितलं। वैभवीचा हृदय पिळवटवून टाकणारा हा जबाब। तसंच पुढे ती म्हणतेय कराड गँगची माणसं मला जीवमानाच्या धमक्या देत असल्याचं त्यांनी मला सांगितलं। वाल्मिक कराडचा खास माणूस विष्णू चाटे फोन करून ठार मारण्याची धमकी देतोय आणि त्यामुळे मला टेन्शन आलंय असं सुद्धा पप्पांनी सांगितलं। माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं सुद्धा ते मला म्हणाले। आणि त्यावर मी त्यांची समजूत काढली की तुम्ही स्वतःसाठी काही करत नाही आहात, तुम्ही गावासाठी करताय आणि त्यामुळे काही चिंता करू नका असं म्हणून मी त्यांना धीर सुद्धा दिला। पण तरी सुद्धा पप्पा खूप घाबरलेले दिसत होते।